नमस्कार, मी गुलाबराव देवकर आपल्या प्रभाग क्रमांक 13मधील सर्व नागरिक बंधू भगिनींना विनंती करतो की ह्या प्रभागातून माझा मुलगा चिरंजीव प्रफुल्ल देवकर हा ड मधून उमेदवारी करतो आहे। मी आपणा सर्वांना मनपूर्वक विनंती करतो की त्याला आणि सोबतच्या महायुतीच्या उमेदवारांना आपण सर्वांनी प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे। प्रफुल्ल आपण निवडून दिल्याच्या नंतर तो स्वतः तर रात्रंदिवस ह्या प्रभागासाठी काम करेलच, परंतु मी स्वतः त्या प्रभागामध्ये सातत्यानं लक्ष घालणार आहे। मी सुद्धा नगरसेवकापासून मंत्रिपदापर्यंत काम केलेलं आहे आणि जवळपास 30 ते 40 वर्षापासून समाजसेवेत आणि राजकारणामध्ये आम्ही सर्व कुटुंबीय सहभागी असतो। या शहरातल्या आणि जिल्ह्यातल्या सर्व नागरिक बंधू भगिनींची सातत्यानं आमचा संबंध येत असतो, संपर्क असतो। जनतेची कामं अहोरात्र करण्याचा प्रयत्न आमचा सातत्यानं असतो। ज्या ज्या संस्थेमध्ये आम्ही काम करतो त्या ठिकाणी त्या संस्थेतल्या सभासदाला घटकाला न्याय देण्याचं काम सातत्यानं आम्ही करत असतो। मी नगरपालिकेमध्ये नगरसेवक असताना, नगराध्यक्ष असताना या शहरातल्या नागरिकांना सातत्यानं संपर्कात होतो, सातत्यानं नागरिकांची कामं करण्याचा प्रयत्न केला। माझ्या शैक्षणिक संस्था, माझं हॉस्पिटल, कॉलेजेस या सगळ्या संस्थांच्या माध्यमातून मी जनतेला त्या ठिकाणी सातत्यानं मदत करण्याचा प्रयत्न करत असतो। विद्यार्थ्यांना कमी दरामध्ये शिक्षण देणे, त्यांना सवलतीच्या दरामध्ये शिक्षण देणे, त्यांना नोकरीच्यासाठी मदत करणे, पेशंट्सला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने उपचार करणे, कमी खर्चामध्ये, मोफत खर्चामध्ये उपचार करणे, अशा अनेक प्रकारच्या योजना सातत्यानं आम्ही ह्या शहरामध्ये आणि आमच्या संस्थांच्या माध्यमातून राबवण्याचं काम करतो। मी आपल्याला एवढंच आवाहन करतो की आपला हा जो प्रभाग आहे या प्रभागातील सर्व नागरिक आम्ही आपल्याला सर्वांना कुटुंबातील सदस्य समजून आपली जी काही सार्वजनिक, खाजगी आणि वार्डातील प्रभागातील कामं असतील ती करण्याच्यासाठी मी स्वतः, आमचे कुटुंबीय आणि प्रफुल्ल आम्ही सर्वजण या प्रभागामध्ये सातत्यानं काम करण्याचा प्रयत्न करू। आणि म्हणून आपणा सर्वांना मनपूर्वक विनंती करतो की येणाऱ्या 15 तारखेला प्रफुल्लची जी निशाणी आहे ते घड्याळ आहे, घड्याळावरचं बटन दाबून आपण प्रफुल्लला आणि त्याच्यासोबत असलेल्या महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावं ही विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या केशरी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करून नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करा। तसेच चॅनलवरील बातम्या आवडल्यास शेअर करायला विसरू नका।